महायुतीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. गुरुवारी दिल्लीत बैठक. आत्ताची सर्वात मोठी बातमी. गेल्या काही दिवसांपासून रखडलेली भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीची रखडलेली जागा वाटपाची चर्चा गुरुवारी दिल्लीत होत असून या बैठकीत महायुतीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. याआधी 3 वेळा महायुतीची बैठक रद्द झाली होती. महायुतीच्या जागा वाटपाच्या बैठकीला भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिंदे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूर या 5 मतदारसंघात मतदान होत आहे. या मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत 27 मार्च 2024 अशी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने जागा वाटपाचा निर्णय लवकर घ्यावा यासाठी आग्रह धरला आहे. पक्षाला 9 ते 10 जागा मिळाव्यात अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. या संदर्भात सकारात्मक चर्चा होऊन येत्या 1 ते 2 दिवसात जागा वाटप जाहीर होईल असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. त्यांनी असेही म्हटले, ज्यावेळी महायुतीचे जागा वाटप होईल त्यावेळी ते सन्मानजनक असेल. महाराष्ट्रात महायुतीच्या सर्वाधिक जागा कशा जिंकता येतील याबाबत सर्वकष विचार करून आहे. त्यामुळे या प्रक्रियेला वेळ लागत आहे असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेवरून बोलताना तटकरे म्हणाले की अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कणा आहे. ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती त्यावेळी पुरंदरची जागा काँग्रेसकडे होती. त्या निवडणुकीत शिवतारेंनी शरद पवार यांच्याबाबत चुकीचे वक्तव्य केले होते. त्यामुळे अजित पवार चिडले होते आणि त्यांनी शिवतारेंना आव्हान दिलं होतं. तेव्हा अजित पवार हे आघाडी आणि पक्ष वाचविण्यासाठी बोलले होते. ते चुकीचे काही वागले नाही. त्यामुळे शिवतारे जे बोलत आहेत त्यांची दखल मुख्यमंत्री घेतील आणि योग्य ते मार्ग काढतील असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. तसेच शिवतारे जे बोलत आहेत त्यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली याचा आम्ही शोध घेत आहोत असेही म्हणाले. अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.